जय जय रघुवीरा समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास 9वा. पिंडोत्पत्ती निरूपण. नाम श्रीराम समर्थ. चौखाणींचे प्राणी असती, अवघे उदकेची वाढती, ऐसे होती आणि जाती असंख्यात. जय जय रघुवीरा समर्थ. 15वा दशक आत्मदशक सुरू आहे. याचा समारोपाचे सगळे समास सुरू आहेत आणि या सगळ्या दशकातील 9व्या समासामध्ये समर्थांनी पिंडोत्पत्ती दाखवलेली आहे. पिंडाची उत्पत्ती दाखवली, शरीराची निर्मिती कशी झाली ते दाखवलं. परंतु जरी आम्ही शरीर रूपानं वावरत असलो तरी बोलले या सगळ्या शरीर धर्मामध्ये राहून शोध कोणाचा घ्यावयाचा आहे किंवा कोणाची उपासना करावयाची आहे किंवा बोलले कोणाला शोधून पाहावयाचं आहे किंवा आपल्या सगळ्यांचं मूळ काय आहे, सकळांत वडील कोण, असा प्रश्न समर्थ या सगळ्या समासामध्ये विचारतात. आणि हा वडील ज्याला भेटला तो भाग्यपुरुष झाला. एक प्रत्येकाकडे भाग्य उभं करण्याचं सगळं सूत्र समर्थांनी या समासामध्ये सांगून ठेवलेलं आहे. हे सूत्र जर आपल्याला कळालं ना तर आपल्याला सगळं भाग्य उदय झाल्याशिवाय राहत नाही, आपल्याला काही कमी पडत नाही. आता बरेच जण बोलतात की आम्हाला सगळं हे मिळत नाही किंवा ते मिळत नाही किंवा आमचा भाग सुटत नाही. त्यांच्यासाठी म्हणा किंवा ज्यांना बोलले आपल्याला सगळ्या परमार्थ मार्गामध्ये उन्नती करून घ्यावयाची असेल अशांसाठी किंवा सगळ्यांसाठी एक मुख्य सूत्र समर्थांनी या समासाच्या रूपानं सांगितलेलं आहे. या समासाचं पूर्ण श्रवण केलं की हे सगळं सूत्र लक्षात येतं. आपल्या सगळ्या चिंता, आपलं सगळं दुःखाचं मूळ बाजूला करणारा हा सगळा समास आहे. आणि म्हणूनच बोलले या पिंडोत्पत्ती निरूपण नाम समासाला आपण श्री समर्थ कृपेने सुरुवात करूया. चौखाणींचे प्राणी असती. बोलले चौखाणी म्हणजे काय? चारीखाणी. चारीखाणी कुठल्या आहेत? जारज, स्वेदज, अंडेज आणि उद्भिज. जारज म्हणजे काय? बोलले आईच्या उदरातून जन्म घेणारे. उद्भिज म्हणजे बीजामधून उत्पन्न होणारे. अंडज म्हणजे अंड्यापासून जन्म घेणारे. आणि स्वेदज म्हणजे हे जे अत्यंत सूक्ष्मजीव जे असतात की जे हवेतल्या सगळ्या दवबिंदूंपासून, घामापासून वगैरे वगैरे असे ते तयार होतात, पाण्यापासून तयार होतात, वातावरणात तयार होतात, ते सगळे स्वेदज. चौखाणींचे प्राणी असती. असे प्राणी किती प्रकारचे आहेत? तर 4 प्रकारचे आहेत. अवघे उदकेची वाढती. आता समर्थांनी या ठिकाणी काय सांगितलं की बाबा हे सगळे 4 प्रकारचे चारीखाणींचे जरी प्राणी असले तर यांची निर्मिती किंवा यांची वाढ कोणापासून आहे? तर अवघे उदकेची वाढती. पाण्यापासूनच सगळे निर्माण होतात. ऐसे होते आणि जाती असंख्यात. बरं, हे काही एक दोन नाही, असंख्यात आहेत. आता इकडे आपल्या सगळ्या परमार्थामध्ये समर्थ सांगतात की 84 लक्ष जीवयोनी आहेत. तिकडे एखादं विज्ञानाचं पुस्तक जर वाचलं, साधं अगदी 7वी 6वी 7वीचं जर विज्ञानाचं पुस्तक वाचलं आपण, तर त्याच्यामध्ये सुद्धा आजचे सगळे वैज्ञानिक सांगतात की हे जे सगळे एकूण सगळे आजकाल त्यांनी जे सगळे संशोधनं अभ्यास करून सगळे जे सगळी गणना केली सगळ्या जीवसृष्टीची, जनगणना केली, सगळे जीव किती, वनस्पती किती प्रकारचे, तर हे असंच लगभग त्या 84 लक्षच्या आसपासच त्यांचा पण आकडा जाऊन पोचला. मग हे तर आमचे सगळे हजारो वर्षांपूर्वीपासून बोलले हे सगळं आम्ही ऐकत आलो, सांगत आलो. पण निश्चितच हे सगळं अर्थात सांगणारा, लिहिणारा कोण आहे की ज्याने बोलले हे सगळं बनवलेलं आहे किंवा ज्याच्या सगळ्या सामर्थ्याने हे सगळं सुरू आहे त्याने सांगितलेलं आहे, म्हणजे ते निश्चितच त्या सगळ्या मापदंडापर्यंत येऊन पोहोचणार. आताच्या काळामध्ये त्यांनी 2-3 लक्ष थोडे जादा सांगितले. पूर्वी शास्त्रामध्ये 84 लक्ष सांगितलेले होते, जे पिढ्यानपिढ्या सगळ्या ऐकत आलो आम्ही, चालत आलं. पण काय सांगता येतं, ह्या सगळ्या सृष्टी निर्माण प्रक्रियेमध्ये असंख्य वेगवेगळे नवीन जीव जन्माला येतात किंवा जुने जीव सगळे लयाला पावतात, हे पण विज्ञानच सांगतं. आता डायनासोरसारखे प्राणी हे काय झालं,
तर बोलले हे पूर्वी अस्तित्वात होते, मनुष्य येण्याच्या आधी अस्तित्वात होते आणि ते आज नाही आहेत. म्हणजे ते एकेकाळी होते, एकेकाळी नंतर ते काय झाले, लुप्त झाले. सृष्टी निर्माणाची ही प्रक्रिया आहे, ती सतत सुरू असते, कंटिन्युअस सगळी ही प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये काही प्रजाती नवीन जन्माला येऊ शकतात, काही विलुप्त होऊ शकतात. मग त्यात थोडासा 19-20चा म्हणजे अगदी एक 2-5-10% म्हणजे निग्लिजिबल आहे, नगण्य आहे, त्याला काही विशेष असं महत्त्व नाही. पण आपल्या शास्त्रांनी सगळं सांगितलेला आकडा आणि आताच्या सगळ्या विज्ञानाने सांगितलेला सगळा आकडा, सगळा अभ्यास करून, सगळे सूक्ष्मदर्शिकेखाली सगळे प्राणी, सगळे जीवजंतू यांचा अभ्यास करून हा एकच आलेला आहे, जवळपास सारखा आहे. बोलले यावरून हे सगळं आमच्या सगळ्या शास्त्रांचं महत्तम सगळं त्या ठिकाणी सिद्धता होत असते. अवघे उदकेची वाढती ऐसे होती आणि जाती असंख्यात. असंख्यात सगळे जीव बघा, होती आणि जाती. बघा इथे पण समर्थ म्हणतात की बाबा एक 84 लक्ष तुला सांगितलेलं आहे, पण होती आणि जाती, होते असू शकतात आणि जात गेलेले पण असू शकतात किंवा आणखी पण निर्माण होऊ शकतात, असंख्यात, त्यांची काही गणना नाही. तत्वांचे शरीर झाले, अंतरात्म्या सगट वळले, त्यांचे मूळ जो शोधिले तो उदक रूप. बोलले शरीर कसं निर्माण झालं, तत्वांपासून निर्माण झालं. तत्व कोणती आहेत, ही जी 5 महाभूते आणि 3 त्रिगुण अशी अष्टधा प्रकृती, अर्थात आपलं सगळं हे शरीर किंवा आपलं सगळं हे जीवन सगळं तयार झालं. अंतरात्म्या सगट वळले. बोलले शरीर तर तयार झालं, पण अंतरात्म्याच्या शिवाय तेच वळलं का, चाललं का. वळले म्हणजे काय, एक अर्थी चालले या ठिकाणी किंवा त्या ॲक्टिव्हेट झाले, या अर्थानं समर्थांनी हा शब्दप्रयोग या ठिकाणी केलेला आहे, वळले. बोले अंतरात्म्याशिवाय काही वळू शकतं का शरीर, नाही. अंतरात्मा देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. मढ्याला कधीही कर्तृत्व घडू शकत नाही. मग बोलले कर्तृत्व घडवणारा आत असावा लागतो. भाग्य, यश, कीर्ती, ऐश्वर्य, सुख हे कोणाचे गुण आहेत, षडगुणेश्वराचे हे सगळे गुण आहेत. त्याच्यापासून हे सगळे उत्पन्न होत असतात आणि हे तो षडगुणेश्वराची कृपा, त्या मुख्य परमात्म्याची, ईश्वराची, अंतरात्म्याची, म्हणजे ज्याचं कोणाचं आम्ही भजन करत असू त्याची कृपा असल्याशिवाय बोलले हे आमचं सगळं जे सुख वगैरे 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 जे असेल ते आम्हाला, विश्रांती आम्हाला मिळू शकत नाही. म्हणून जावे सद्गुरुसी शरण म्हणून अंतरात्म्या सगट वळले. अंतरात्म्याच्या भरोशावर आम्ही आहोत. अंतरात्मा म्हणजे तेच प्रतिपरमेश्वर आमच्या सगळ्या हृदयामध्ये सगळं स्थान करून बसलेलं ते सगळं आहे. त्यांचे मूळ जे शोधिले तर उदक रूप. आता उदक रूप मूळ आहे, पण कोणाचं, शरीराचं. शरीर कसं आहे, तर शरीर हे काय आहे, उदक रूप आहे. प्रत्येक जीवाचं, प्रत्येक प्राण्याचं हे सगळं उदक रूपानं हे सगळं शरीर अस्तित्वात आलेलं आहे. मग त्यासाठी हे संतान उत्पत्तीची सगळी क्रिया, शरतकाळीची शरीरे, पीळ पिळो झिरपती निरे, उभय रेते एकत्रे मिसळती रेती. नर मादीचं सगळं ते रक्त, रेत यांच्या संमिश्रापासून बोलले काय तयार झालं, तर शरीर तयार झालं. मग ते नुसतं एवढ्यावर भागलं का, ते एवढ्याच पाण्यापासून सगळं वाढलं का, नाही. त्याला पुढे काय लागलं, अन्नरस, देहरस. अन्नरस लागला, देहरस लागला, रक्त रेते बांधे मूस. सगळ्यांचं परिपाक म्हणून रसद्वय सावकास वाढू लागे. ते गोळा तयार झाला, आईच्या गर्भामध्ये गोळा तयार झाला. कसा तयार झाला, म्हणजे अन्नरस आणि ते आईने जे खाल्लेलं अन्नरस, देहरस
रक्त रेत यांच्या संमिश्रातून हा सगळा अर्भक हे सगळं तयार झालं. नुसतं तयार झालं नाही, ॲज इट इज राहिलेलं नाही. वाढता वाढता वाढले, कोमळाचे कठीण झाले, पुढे उदक पैसावले नाना अवयवे. आणि ते काय झालं, वाढता वाढता वाढायला लागलं, लहानाचं मोठं व्हायला लागलं. अगदी दिवसांपासून महिन्यांपर्यंत, महिन्यांपासून वर्षांपर्यंत हे सगळं वाढायला लागलं. पुढे उदक पैसावले नाना अवयवी. मग हे शरीर वाढता वाढता वाढू लागलं, कोमळाचं कठीण झालं. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कोमळ असणारं हा सगळा गोळा नंतर त्याच्यामध्ये हाडे तयार व्हायला लागली किंवा अवयव तयार व्हायला लागले. उदक पैसावले नाना अवयवी, तेच उदक अवयवाच्या रूपानं सगळं वाढायला लागलं. संपूर्ण होता बाहेरी पडे, पूर्ण वाढ झाल्यानंतर मातेच्या उदरातून ते पिलू किंवा ते बाळ सगळं जन्म घेत असतं. भूमीस पडता मग ते रडे, अवघ्याचे अवघेच घडे ऐसे आहे. आणि मग ते जमिनीवर पडल्यानंतर बोलले ते काय करतं, रडायला लागतं. आता वेगवेगळे सगळे जे इतर प्राणी आहेत त्यांची पिलं बोलले हे असे आपल्या सगळ्या मनुष्याच्या बाळासारखे असे 2, 4, 6 महिने रांगण्यासाठी किंवा चालण्यासाठी वेळ घेत नाही. तर परमेश्वराची लीला अशी आहे की ते सगळं जन्मल्याबरोबर, भूमीवर पडल्याबरोबर बोलले ते उठून उभं राहतं किंवा त्या आपल्या आईसोबत चालायला लागतं. देवाची लीळा देवे विना आणि दुसरा आहे कोण. देवाची लीळा त्याची महिमा कोण वर्णन करू शकणार आहे. हे सगळं बरोबर सगळं पाण्याच्या एका थेंबापासून हे सगळं तयार होतं. तसंच हे सगळं विश्व तयार झालं. वेगवेगळे सगळे एक नैसर्गिक सगळ्या गोष्टी सगळ्या एकत्र जुळून येतात आणि सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली, ह्या सगळ्या सृष्टीची रचना झाली. हे बोलले हे कुठेतरी निर्मिती आहे म्हणजे कुठेतरी निर्माता आहे. असं आपोआप कसं काय होत नाही, बोलले काहीच होत नाही, आपोआप काहीच होत नाही. आता आम्ही घर बांधतो म्हणून बोलले कुठेतरी घर दिसतं. आम्ही बांधलंच नसतं तर घर काही दिसलं नसतं. तर कोणीतरी बांधणारा आहे या सृष्टीला म्हणून सगळे बोलले ही सृष्टी काय होते, तर ही सगळी सृष्टी दिसून येते. आणि मग काय झालं पुढे, कुडी वाढे कुबुद्धी वाढे. जसं जसं ते बाळ जन्माला आलं तसं तसं त्याची कुबुद्धी वाढत जाते. आता एखादं छोटं 2-3 वर्षाचं जरी बाळ घेतलं तर 5व्या वर्षापर्यंत ते अत्यंत स्वार्थी असतं. ते स्वतःची वस्तू कधीच दुसऱ्याला देत नाही. दुसऱ्याची वस्तू आपलीच आहे असं त्याचं म्हणणं असतं. आणि मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, मी मात्र सगळ्यांना त्रास द्यावा, अशी त्याची भूमिका असते. आता ही तर सगळी नकळत भूमिका असते. पण पुढे जसं जसं हे सगळं मूल मोठं होतं तसं तसं कळतपणे मग हे सगळे ते गोष्टी करत जातं. आतून हेतू हाच असतो पण कृती बाहेरून वेगळी दाखवली जाते. कुडी वाढे कुबुद्धी वाढे. जसं जसं शरीर वाढतं तसं तशी कुबुद्धी वाढायला लागली. मुळापासून अवघेच घडे, अवघेच मोडे आणि वाढे देखता देखता. आणि मग हे सगळं मुळापासून हे सगळं वाढायला लागतं. वाढून मग आणखी मोडतं पण. अवघेच घडे देखता देखता. असं हे पाहता पाहता कळत नाही. तर आम्हाला कळलं का आमचं आयुष्य किती निघून गेलं किंवा आमचे 2 महिने कसे निघून गेले, हे 15-20 वर्ष, 30-35, 40 वर्ष कसे निघून गेले आम्हाला कळलं का? काहीच कळलं नाही. हातामध्ये मुठभर वाळू घ्यावी आणि ती जशी अशी घसरत 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 एक वेळ अशी येते की सगळे वाळू निसटून जाते. बोलले हे सगळं आयुष्य असंच निसटत चाललेलं आहे. 40 वर्षाचा मनुष्य झाला, 50 वर्षाचा मनुष्य झाला तरी देखील त्याला मी मोठा झालो किंवा माझं हाफ आयुष्य निघून गेलं
किंवा 2/3 आयुष्य निघून गेलं, म्हणजे 3पैकी 2 भाग निघून गेले, हे त्याला कळत नाही. कळालं, सांगितलं, कोणीतरी सांगितलं किंवा त्याच्या लक्षात जरी आलं तरी त्याला त्याचा विश्वास बसत नाही. तो अजूनही जणू काही मी आत्ताच 2, 4, 5 वर्षांपूर्वी जन्माला आलेलो आहे अशा आविर्भावामध्ये तो वागत असतो. आणि त्याचा आविर्भाव कसा असतो, जणू काही मीच या सगळ्या सृष्टीचा सेंटर आहे. माझ्याभोवती हे सगळं जग जणू काही लपेटलेलं आहे. मी म्हणेल तसंच झालं पाहिजे. या सगळ्या भ्रमामध्ये भिरभिरण्यातच सगळं आयुष्य निघून जात असतं. कुडी वाढे कुबुद्धी वाढे. पुढे अवघियांचे शरीर दिवसेंदिवस झाले थोर. सुचो लागला विचार काही काही. मग जसा जसा मोठा झाला, थोडं मिसरूड फुटलं म्हणा किंवा थोडा तरुण झाला, त्याला काही 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 करावंसं वाटतं. बोलले इकडे बघू नये, तिकडे बघू नये, सगळं काहीतरी करून सगळं टाकावं. बोलले याचा विचार, असे विचार त्याच्या मनामध्ये येतात. कारण ते सगळे मग सगळी विषय, सगळी माया त्याच्याकडे सगळी प्रकट झालेली असते. बोलले मायादेवीच्या धांदली. धांदल सगळीकडे मायादेवीचीच आहे. त्याच्यामुळे ही मायेचे सगळे गुण किंवा मायेचे सगळे रूपं आम्हाला शिकवावे लागले नाही. आजकाल तर सगळं डिजिटल सगळ्या युगामध्ये सेकंदात ही माया इथून तिथल्या तिथे, तिथल्या तिथून तिथल्या तिथे अशी सगळी ट्रॅव्हल करत असते. जरा काही तिला संधी मिळाली, जरा काही तिला क्लू मिळाला तरी बोलले ती लगेच प्रकट होत असते. अत्यंत कठीण सगळं ह्या आजच्या काळामध्ये झालेलं आहे. बोलले मग त्यासाठी उपाय एकच आहे. उपाय एक हरिभक्ती. उपाय एकच आहे, हरिभक्ती. कळत नाही, आवडत नाही, अंग दुखतं, काही का असेना. बोलले हे सगळे दुखणे बहाणे किती म्हणून सांगावे. हे सगळे दुखणे बहाणे सांगत बसण्याचं बाबा कुरवाळात बसण्याची वेळ नाहीच. आयुष्य थोडे आहे. कोण क्षण येईल कैसा, न कळे की याचा भरवसा. जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते. बोलले कधीपर्यंत हे सगळे दुखणे बहाणे किती म्हणू नये. आता तरी ब्राह्मणे शहाणे व्हावे. आता तरी शहाणं झालं पाहिजे. आता तरी बोलले एक शुद्ध धरली पाहिजे, जाणीव घेतली पाहिजे. आपण कोण, मी कोण, देव कोण, या सगळ्या भूमिका रोज तपासल्या पाहिजे. हे सगळ्या सत्याचा शोध रोज घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बोलले असं असेल ना तर कुठेतरी मग सुख, समाधान, भाग्य या ठिकाणी प्रकट व्हायला लागतं. म्हणून पुढे बोलले हे सगळं मोठं झाल्यानंतर त्याच्याकडे वेगवेगळे सगळे विचार येतात. मग समर्थ काय म्हणाले पुढे, फळांमध्ये बीज आले तेने न्याय तेथे झाले. बोलले देखता ऐकता उमजले सकळ काही. बोलले आता त्या बीजापासून फळ झालं, फळामध्ये बीज आलं, त्याने न्याय तेथे झाले. त्या बीजामध्ये पुन्हा त्या फळाचे सगळे गुणधर्म त्या ठिकाणी एकरूपच झाले, एकत्र झाले. आणि ऐकता देखता हे फळ कधी गळून पडणार आणि त्याचं ते बीज परत कधी पुन्हा उगवणार काही सांगता येत नाही. हे सृष्टीचं अव्याहत चक्र हे अशा पद्धतीनं सतत 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 सगळं सुरू असतं. ऐकता देखता उमजले सकळ काही. बीजे उदके अंकुरती, उदक नसता उडवून जाती, एके ठाई उदक माती होता बरे. आता जिथे जिथे बीज पडलेलं आहे त्याला जर पाणी भेटलं तर काय होतं, उदके अंकुरती. आता आमचं बीज आहे असं कुठेतरी पडलेलं होतं,
सद्गुरू रूपाचं पाणी मिळालं म्हणून काय झालं, अंकुर फुटला. नाहीतर असं येर ते निपटचे वाया गेले, जन्म वाया गेला, अशी अवस्था कित्येकांची आहे. आमची पण. आम्हाला आता अंकुरलं ना, मग आता बाबा त्याच्या सगळ्या कुंपणामध्ये राहिलं पाहिजे. कोणाच्या? उपासनेच्या. कोणाच्या? सद्गुरू नामाच्या, सद्गुरू भक्तीच्या, सद्गुरू उपदेशाच्या कुंपणामध्ये राहिलं ना, मग बाहेरचे ढोरं, मायारूपी ढोरं, हे अंकुर, कोळा कोळा, ओला ओला, हे बोलले काय करणार नाही, हे सगळं अंकुर खुळून टाकणार नाही. म्हणून हे उपासनेचा मोठा आश्रय. सद्गुरूंचा आश्रय कधी मिळेल, सद्गुरू कृपा कधी होईल, सद्गुरू शिकवण म्हणा किंवा सद्गुरू उपासनाचा यत्न माझ्याकडे उभा राहील तेव्हा मग सगळं भ्रम, सगळ्या शंका, कुशंका, आशंका सगळ्या सांडून अत्यंत आदरानं, अत्यंत आवडीनं भावे हरिनाम घेसी, उपासना श्रवण करिसी, मंगलाचरणाचा यत्न करिसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तर तो भगवंत आपली निश्चितपणे मग चिंता करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी बसलेला आहे. बीजे उदके अंकुरती, उदक नसता उडवून जाती, एके ठाई उदक माती होता बरे. तर माती आणि उदक, माती आणि उदक या दोहोंचा संगम असला तर काय होतं, बीजे अंकुरती. मग तर काय बोलले बाबा, उदक नसता उडवून जाते. तर माती म्हणजे काय आहे, सगळा प्रपंच आहे. आधी प्रपंच करावा नेटका आणि मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेकी हो. बाबा रे, नुसता प्रपंच करिसी त्याने तू दुःखी आणि कष्टी होसी, नुसता परमार्थ करिसी त्याने तू भिकेसी लागसी. दोन्ही भूमिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सद्गुरू कृपेचं उदक, सद्गुरू सामर्थ्याचं उदक असल्याशिवाय मात्र अंकुरण होत नाही. आता लोक वाढतच नाही का, लोक वाढतात पण बोलले त्यांचं ते असे पाहिजे तसं ते जे बहरणं असतं, ते आयुष्याचा बहार जो आहे, अत्यंत फुले फळे लगडण्याची जी भूमिका आहे, पानं पण फुटतात, फुलं पण लागतात, फळे पण लागतात, पण ती कशी असतात, ती अशी बोलले अशी रोगट सगळी फुले आणि फळे असतात. निकोप भूमिका जीवनाची कशामध्ये ठेवलेली आहे, परमार्थामध्ये ठेवलेली आहे. म्हणून बोलले परमार्थामध्ये येऊन सद्गुरू कृपेचं सामर्थ्याचं उदक मिळावं, रघुनायका मागणे ह्याची आता. एके ठाई उदक माती होता बरे. म्हणून हे एक जन्म मिळाला बाबा, असे काय असे परत 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 लगेच मिळेल याची शाश्वती नाही. एकदा मिळाला ना, आता मिळालेला आहे, मग आता पटकन काय करायला पाहिजे, बोले एके ठाई उदक माती होता बरे. काय करा ते आत्ता करा, पुढे करू, नंतर करू, नंतर बघू, असं जर केलं तर बोलले काय होतं, आयुष्य निघून जातं आणि बीजाचं अंकुरण, जन्माचं सार्थक बोलले हे मी कोण, आपण कोण, आत्मज्ञानाची तत्वबोधाची भूमिका ही काही प्राप्त होत नाही. दोही मध्ये असता बीज, भिजोण अंकुर सहज, वाढता वाढता पुढे रीझ उदंड आहे. मग तो बीज का, बीजाचं काय होतं, जमीन आणि पाणी यांच्यामध्ये ते भिजतं आणि मग त्याला ते अंकुर फुटतो, मग पुढे तो वाढायला लागतो आणि मग काय होतं, पुढे रीझ उदंड आहे. मग पुढे त्याचा रीझ उदंड आहे म्हणजे काय, पुढे त्याचा विस्तार किंवा पुढे त्याची मोठी भूमिका अजून असते, मोठं कार्य अजून ठरलेलं असतं. मातीतून उगवलेलं आहे बीज म्हणा किंवा आपण म्हणा, कुठून उगवलेलं आहे, मातीतून उगवलेलं आहे आणि जाणार कुठे आहे, जाणार पण मातीतच आहे.
म्हणून मग हवेत जास्त वेळ उडू नाही किंवा हवेत जास्त काळ राहू नाही. म्हणजे किती वर उडालो तरी शेवटी यायचं खालीच आहे. कारण या पृथ्वीच्या कक्षेमध्ये आपण आहोत, गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेमध्ये आपण आहोत. आणि बोलले ह्याच्या बाहेर गेला ना मग काही खरं नाही, कारण दुसऱ्या ग्रहांवर काही जीवनमान नाही. म्हणून बोलले मातीशी नाळ म्हणजे काय, आलो कुठून गेलो कुठून, गेलो कुठे जाणार कुठे, पण कोण देव कोण, आपलं मूळ काय याची जाणीव सतत असणे. इकडे मुळ्या धावा घेती, तिकडे अग्रे हेलावती, मुळे अग्रे द्विधा होती बीजापासून. आता इकडे काय मुळ्या धावा घेती आणि तिकडे काय अग्रे शेंडे हेलावती. मुळे अग्रे द्विधा होती बीजापासून. मूळ अग्र द्विधा होती, दोन भाग होतात. मुळं खाली जातात, दोन दिशेनं धावतात, द्विदिशेनं धावतात म्हणून द्विधा होती. मुळं खाली धावतात, अग्रे वर धावतात. आता मुळं नेहमी खालीच असली पाहिजे. खाली गेली म्हणजे ती काय करतील, पाणी, क्षार, खनिजे या सगळ्या पाण्याच्या माध्यमातून जमिनीतून शोषून घेतील आणि काय करतील, वर सगळ्या पाना फुला फळांपर्यंत सगळं घेऊन जातील. आता मुळांनी जर म्हटलं की मला खाली जायचं नाही, मला इकडे तिकडे किंवा वरती जायचं आहे, हे पाने, हे फुले, हे फळे वरती असतात, हवेशीर उन्हामध्ये असतात, छानपैकी सगळं जग बघतात, मला पण हे सगळं जग बघायचं आहे असं जर म्हटलं, सगळे खे असे करतात तसे करतात, असे वागतात तसे वागतात, असे खातात तसे पितात, सगळी मज्जाच मज्जा करतात, मला पण असंच करायचं आहे असं जर म्हणलं, म्हणजे जे सुखा समाधानाचं जे झाड आहे, जे विश्रांतीचं जे माहेर आहे, ते समजा सुकलंच म्हणून समजा. म्हणजे तिकडे वाटतं सुख, पण उन्हाचे चटके, वाऱ्याचे हेलकावे, ढोरांचे सगळे लचके तोडणे, करपणे, कीटक, मुंग्या, ते सगळे फवारणे, हे सगळं तिथेच आहे. मुळाला काही ताण नाही, काही देणं नाही, काही घेणं नाही. मी देवाचा, देव माझा, मुळात गेलेला आहे. मूळ कुठे गेलेला आहे, मुळाकडे गेलेला आहे. म्हणून जो मुळाकडे धाव घेतो, बोलले त्याला काही नाही, काय मी देवाचा, देव माझा, ठेविले अनंत तैसेची राहावे, अत्यंत प्रसन्नपणे, अत्यंत सामर्थ्यानं, अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत साधारण लोक जेवढे प्रयत्न करतात ना त्याच्यापेक्षा 2 प्रयत्न शिल्लक करायचे, अत्यंत मेहनत घ्यायची आणि अत्यंत मेहनतीनं आमचा संसाराचा देखील मळा फुलवायचा आणि तेवढ्याच आनंदानं भगवंताचा भक्तीचा मळा. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, हा दोहोंचा संगम बोलले साधता आला पाहिजे. काम करता करता भक्ती, भक्ती करता करता काम. मुळाची भूमिका मुळाकडेच असली पाहिजे, मुळापाशीच किंवा मुळाकडेच मुळांनी धाव घेतली पाहिजे. या मुळ्या इकडे तिकडे इकडे तिकडे जर धाव घ्यायला लागल्या, या मुळ्यांनी जर मूळ सोडलं तर बोलले मग काय होतं, हे झाड सुकल्याशिवाय राहत नाही. मुळ्या चालिल्या पाताळी, अग्रे धावती अंतराळी, नाना पत्री पुष्पी फळी लगडली झाडे. आणि या मुळ्या कुठे गेल्या, पाताळामध्ये गेल्या. अग्रे कुठे गेली, अंतराळी, हवेमध्ये सगळी वाढली. आणि पानं, फुलं, फळे, लगडली झाडे. बोलले काय झालं, सगळं
पानं फुलं वगैरे या मुळ्या खाली गेल्यामुळे वरती सगळीकडे ती काय झाली, लगडली. त्या मुळ्या जर खाली गेल्या नसत्या तर असं काही झालं नसतं. मुळं आपलं ती जाणीव, आपली चेतना, आपली श्रद्धा, आपला विश्वास हे आवडीने भावे हरिनामाशी, हरिनामापाशीच असला पाहिजे. फळांवडील सुमने. आता फळं कोणापासून तयार झाली? फुलांपासून. फुलं लागतात आधी, मग फुलांचं हळूहळू फळात रूपांतर होतं. म्हणून फळांचं वडील कोण झालं? मग सुमन झालं, म्हणजे फुल झालं. फुलांवडील सुमन, फळांवडील सुमने, सुमनांवडील पाने. आणि फुलं कुठून आली? पानांचं रूपांतर, पानांचं मॉडिफिकेशन झालं आणि त्याच्यापासून काय तयार झालं? फूल तयार झालं. सुमनांवडील पाने, पानांवडील अनुसंधाने. आणि काय झालं? पान कुठून आलं? पान त्या अनुसंधानापासून आलं, जिथून पान तयार होतं. त्या फांदीच्या, दोन फांदीच्या टोकाच्या मधली जागा बदले, तिथे काय झालं? जिथे जिथे जॉईंट्स आहेत, अनुसंधानं आहेत, तिथे काय झालं? तिथून पानं तयार झाली. म्हणजे त्यांचं वडील कोण झालं? मग अनुसंधान झालं. आणि पुढे काय? काष्टे अवघी. आणि ते अनुसंधानं कुठे? लाकडांपासून, म्हणजे ते सगळ्या फांद्यांपासून, खोडापासून. काष्टांवडील मुळ्या बारीक. हे काष्ट कुठून तयार झालं? मुळ्या आधी होत्या, मुळ्या खाली गेल्या म्हणून हे सगळं वर तयार झालं. आणि मुळ्यांवडील ते उदक. मुळ्या कसं काय? मुळ्या खाली का गेल्या? खाली पाणी आणण्यासाठी गेल्या. पण पाणी नसतं तर त्या मुळ्या काहीच करू शकल्या नसत्या. म्हणून हे सगळं श्रेय कोणाला जातं? तर हे सगळं त्या पाण्याला जातं. उदक आळो न कौतुक भूमंडळाचे. म्हणून पाण्यानं पण भारी भरावं का? नाही, पाण्याने पण भारी भरून उपयोग नाही. कारण पाणी कुठून तयार झालं ते पण समर्थांनी या ठिकाणी दिलं. बोलले पाणी हे, बोलले त्या उदक आळो न कौतुक भूमंडळाचे. बोलले पाणी आटलं आणि काय तयार झालं? भूमंडळ तयार झालं. याची ऐसी आहे प्रचिती. तेव्हा सकळांवडील जगती, जगती वडील मूर्ती आपो नारायणाची. पृथ्वी याचा अर्थ काय? की सगळ्यांचं मूळ आहे, कारण त्याच्यापासून सगळे जीवजंतू तयार झाले. म्हणजे सगळ्यांची सकळांवडील, सगळ्यांची निर्माती कोण आहे? जगती आहे, म्हणजे पृथ्वी आहे. पृथ्वी कोणापासून तयार झाली? आपो नारायणापासून तयार झाली. पाणी आटूनच काय तयार होतं? त्या ठिकाणी पृथ्वी तयार होते. पाण्याचं वडील कोण? तया वडील अग्निदेव, अग्निवडील वायोदेव, वायोवडील स्वभाव अंतरात्म्याचा. मग अग्नीपासून पाणी तयार झालेलं होतं म्हणून त्याचं वडील अग्नी. अग्नी कोणापासून? वायोचं घासणी, वायू घासल्या जाऊन वायूचं घर्षण होऊन अग्नी तयार झालेला होता, जसं विजा तयार होतात. अग्नी वडील वायोदेव, वायू वडील स्वभाव. वायू कुठून आला? त्या पोकळीमध्ये तो वायू निर्माण झाला, आकाशाच्या पोकळीमध्ये. आकाश म्हणजे कोण आहे? आकाश म्हणजे अंतरात्मा आहे. म्हणून सकळांवडील अंतरात्मा. आता मुख्य भूमिका, सगळ्यांच्या मुळाशी कोण आहे? मग तर अंतरात्मा आहे. सकळांवडील अंतरात्मा, त्यासी नेने तो दुरात्मा. दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा, अंतरला तया. सगळ्यांचं मूळ अंतरात्मा आहे. मग त्याला ओळखणं, त्याची जाणीव ठेवणं किंवा त्याच्याशी एकरूप होणं हे प्रत्येक जीवाचा धर्म आहे. आणि त्याला हे ज्याला कळत नाही आणि आत्म्याला वगळून शरीर म्हणजे मी आहे, माझा अहंकार म्हणजे मी आहे, आणि या अहंकाराला घेऊन जो भारे भरत फिरतो तो कोण आहे?
तो दुरात्मा आहे. म्हणून बोलले दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा अंतरला तया. ज्याच्यापासून आत्मा दूर गेलेला आहे तो दुरात्मा आहे. दुरात्मा म्हणजे काही अशी वेगळी शिवी नाही किंवा फार असं काहीतरी दूषण देणं नाही किंवा फार काही कोणाला नावं ठेवणं. फक्त साधा सरळ अर्थ त्याचा आहे की जो अंतरात्म्यापासून दूर आहे, जो मुळाचं सामर्थ्य नाकारतो, जिथून आला त्याला जो विसरला, म्हणजे तो कोण आहे? तो दुरात्मा आहे. जवळी असोण चुकले, प्रत्ययास नाही सोकले, उगेच आले आणि गेले देवाच करिता. बोलले आता हे प्रत्येकानं जाणून घेतलं पाहिजे. हे सार किंवा हे तत्व आपल्या आतमध्ये आहे, म्हणूनच हे सगळं आपण या सगळ्या आपलं अस्तित्व या सगळ्या जगामध्ये आहे आणि ते आपल्या जवळच आहे. ते काही शरीर सोडून वेगळं नाही. म्हणून उगेच आले आणि गेले असं नको व्हायला. आपण आलो कशा करता? देवाच करिता. आपला जन्म कशा करता? हेच ओळखण्यासाठी आहे. आपण कोण हे ओळखण्यासाठी आहे. आणि बोलले ते झालं जर नाही तर उगेच आलं आणि गेलं असं व्हायला नको. कुठेतरी एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी म्हणून आपण गेलो आणि ते काम जर झालं नाही तर आपल्याला वाटतं अरे यार उगाच आलो आणि गेलो, उगाच माझा दिवस वाया गेला, असं व्हायला नको. म्हणून हे आता आपण ओळखलं पाहिजे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे ते समर्थ आता पुढे आपणाला सांगतीलच. म्हणून सकळान वडील देव, त्यासी होता अनन्य भाव, मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटो लागे. म्हणून आता अंतरात्मा म्हणजेच कोण? परमात्मा. अंतरात्मा म्हणजेच कोण? देव. अंतरात्मा म्हणजेच कोण? जगदीश्वर. मग तो कुठे आहे? तो सगळ्यांच्या ठायी आहे. मग हे त्याचं आहे असं फक्त मानायचं आहे. आपल्याला काही फार एकदम त्याच्या घरी पाणी भरायला जायचं नाही. त्याचा होऊन त्याच्या चरणापाशी श्रद्धा किंवा त्याच्या चरणापाशी आपल्याला फक्त आपलं प्रेम व्यक्त करावयाचं आहे. असं काही फार वेगळं असं एकदम काहीतरी आपल्याला काहीतरी वेगळं असं नवस सायास काहीतरी वेगवेगळे सगळे आहुती बलिदानं द्यावे, बोकड बिकड असं काहीतरी आणून द्या असं काही देवानं मागितलेलं. बाबा सगळं तुझं जे काय सुरू आहे ना ते सगळं सुरू ठेव. फक्त ते करत असताना हे माझं नाही हे त्याचं आहे एवढं फक्त आपलं भान ठेवलं ना तरी झाले जन्माचे सार्थक. त्याच्या कृपेनं मी करतो आहे किंवा हे सगळं त्याचंच आहे हे एवढं जरी बाबा त्याला सांगितलं, त्याला वेळोवेळी आठवलं, त्याचे धन्यवाद मानले तरी काय होणार आहे? तरी झाले जन्माचे सार्थक. मग असं वेळोवेळी त्याला आठवणं, मग याच्यातून काय सिद्ध होतं की बाबा रे मी कोणी वेगळा नाही, मी कोणी शहाणा नाही, मी तुझाच आहे, तुझ्या कृपेनं मी हे सगळं करू शकतो. हे अनन्य पण आहे, मी वेगळा नाही, अनन्य. मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटो लागे. आहे ते तुके देवाचे, मी पण देवाचा. मग देवा त्याच्या भूमिकेतून त्याच्या सगळ्या सामर्थ्यातून त्याच्या सगळ्या आज्ञेनं मी हे सगळं करतो आहे असं जेव्हा आपण म्हणू लागतो मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटो लागे. आणि मग ही प्रकृती आपणाला तेव्हा काय होते? सहाय्य करायला लागते. आपल्याला त्या ठिकाणी ती मदत करायला लागते. आपल्याला या प्रकृतीमध्ये या सगळ्या संसारामध्ये या सगळ्या आयुष्यामध्ये येऊन काय होतं? आपलं कल्याण होत असतं. म्हणून बोलले करी आपला व्यासंग. समर्थ बोलले कामधंदा सोडून दे असं कधी बोललेले नाही. बोलले तू सांग मी सांगतो तेच कर असं पण कधी बोललेलं नाही. समर्थ उलट आपणाला काय सांगत आहे की बाबा रे करी आपला व्यासंग. तुझा काय उद्यम्यास असेल, तुझा काय व्यासंग असेल, कामधंदा असेल, तो कामधंदा तू बिनधास्त कर. आणि हा कामधंदा करत असताना कदापि नव्हे ध्यानभंग. ध्यान मात्र कुठे ठेव?
किंवा मधून मधून कोणाचं स्मरण कर. बोलले त्या एका परमात्म्याचं, त्याचं धन्यवाद मान, त्या परमेश्वराचं धन्यवाद मान, त्याचे आभार मान की बाबा तुझ्या कृपेनं मला हे सगळं करायला मिळालं, हे सारं काही तुझं आहे. हे असं कोणाला असं काय करायचं आहे, हे फक्त एवढं आभार फक्त त्याला मानायचे आहे. बोलणे चालणे व्यंग पडो चिनेदे. बोलताना, उठताना, चालताना, कामधंदा करता 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 त्याचं स्मरण आपण करत गेलो पाहिजे. बोलले याच्यात व्यंग पडणार नाही, काहीतरी वेडेवाकडेपणा होणार नाही, काहीतरी आपलंच मनाचं, काहीतरी आपल्याच इच्छांचं सगळं आपण घेऊन पुढे येणार नाही, हे पाहावे आपणासे. आपण व्यंग पडू द्यायचं नाही. व्यंग कशाला म्हटलं जातं? आता समजा एखादा दिव्यांग व्यक्ती आहे, काहीतरी विचारायचं, समजा जन्मजात म्हणा किंवा काहीतरी अपघाताने बोलले त्याचं काहीतरी हाताला पायाला इजा झाली. मग काय झालं? व्यंग पडलं. म्हणजे मूळ किंवा जे नैसर्गिक सगळं अवयव होता त्याच्यात बदल झाला. म्हणजे काय झालं? व्यंग पडलं, वेगळेपणा आला, काहीतरी गडबड झाली, काहीतरी त्या ठिकाणी प्रॉब्लेम झाला म्हणा, असं काहीतरी झालं. समर्थांनी आपल्याला आधी काय सांगितलं? करी आपला व्यासंग कदापि नव्हे. बाबा तुझा व्यासंग कर, धंदा कर, कामधंदा कर, पण कदापि बोलणे चालणे व्यंग पडो चिनेदे. म्हणजे बोलतो वेगळा आणि चालतो वेगळा, होता वेगळा आणि आहे वेगळा, दिसतो वेगळा, वाटतो वेगळा, करतो वेगळा. बोलणे चालणे व्यंग पडो चिनेदे. हे असं व्यंग पडू द्यायचं नाही, वेगळेपणा पडू द्यायचा नाही, खोटे आरडेपणा करू नये. सगळं काही कोणाचं आहे? सारे काही देवाचे. वेगळेपणा आला म्हणजे व्यंग पडलं. आहे ते तुके देवाचे म्हणजे व्यंग नाही. जे आहे ते सगळं कोणाचं आहे? ते सगळं नैसर्गिक आहे, ते सगळं नॅचरल आहे, अशी ती भूमिका आहे. आणि मग आणखी काय सांगितलं? बोलले जे वडिली निर्माण केले ते पाहिजे पाहिले, काय काय वडिले केलेत किती पाहावे. मग आता हे असं उगाच बळजबरी कोणीतरी सांगतं म्हणून आपण हे सगळं काही देवाचं मानायचं का? बोलले त्याने काय केलं ते तर बघितलं पाहिजे की नाही, कुठून आलं, काय केलं. म्हणून सकळान वडील देव. बोलले सगळ्यांचा वडील कोण आहे? देव आहे. म्हणून सकळान वडील देव. बोलले या आधीच सांगितलं, पण नंतर काय बोलतात की जे वडिली निर्माण केले ते पाहिजे पाहिले, काय काय वडिली केले किती पहावे. तो वडील जेथे चेतला तेची भाग्य पुरुष झाला, तो अल्पचेतने नेतयाला अल्पभाग्य. तर तो जिथे जिथे आला किंवा जिथे जिथे त्याची कृपा झाली तिथे काय झालं? भाग्य उदयाला आलं. हे बघितलं पाहिजे, हे सूक्ष्म आहे. बोले हे जाणून घेतलं पाहिजे की बाबा रे तो जेथे जेथे चेतला, जेथे जेथे चेतना त्याच्यामध्ये निर्माण झाली तोची भाग्य पुरुष झाला. बोलले त्याची कृपा, त्याची जाणीव जिथे जिथे प्रकट झाली तोची भाग्य पुरुष झाला. अल्प चेतने तयाला अल्प भाग्य. बोले जेवढी जाणीव, अल्पचेतना म्हणजे कमी जाणीव आणि पूर्ण जाणीव म्हणजे पूर्ण चेतना. जेवढी चेतना, जेवढं स्मरण, जेवढं समर्पण, जेवढं नामस्मरण, जेवढी उपासना, तोची भाग्य पुरुष झाला. आता जेवढं स्मरण, जेवढी उपासना असं समर्थांनी सांगितलं. म्हणून रात्रंदिवस जो काम धंदा सोडून उपासना करत बसेल, स्मरण करत बसेल, त्याला समर्थ जास्त देतील असं नाही. मुळात देण्याचा भागच आहे ते तुके सगळे देवाचे.
घर देवाचं, आपण देवाचं, मुलगा देवाचा आहे, सगळं काही देवाचं आहे. देण्या घेण्याचा काही विषय नाही. अनन्यता भक्ती म्हणजे काय? नाही अभक्त तो म्हणजे काय आहे? तर तो भक्त आहे. नाही अभक्त तो भक्त. तया नारायणाला म्हणी अखंड आठवावे ध्यानी, मग ते लक्ष्मी तया पासूनी जाईल कोठे. बोलले जेवढं जाणीव, बोलले आपलं कामधंदा करत असताना फक्त एक समर्पण किंवा एक मुळाशी त्याला मानायचं आहे की हे सगळं भाषा त्या भगवंताच्या कृपेनं झालेलं आहे. असं रात्रंदिवस आठवण केली न केली तो विषय नाही, पण एक अखंड जाणीव असणे, अखंड त्याला समर्पित वृत्तीनं सगळं काही करणे, जे काय उत्तम झालं, जे काय बरं वाईट झालं ते सारं काही त्याला समर्पण करून टाकणे. बोलले याला काय आहे? तर बोलले अल्पचेतनेने याला अल्पभाग्य. हे जेवढी जाणीव जास्त तेवढं एक समाधान जास्त, तेवढा आनंद जास्त, तेवढं भाग्य जास्त. आणि जाणीव अल्पचेतना अल्पभाग्य हे असं आहे. भाग्यवान पुरुषामध्ये आणि कमी भाग्यवान पुरुषामध्ये एकच फरक आहे. तो फक्त काय करतो? भाग्यवान पुरुष काय करतो? बोले त्याच्या तोंडात बोलले हे सगळं काही भगवंताचं आहे. एक आतून तो भूमिका ठेवतो, जसं जमेल तसं नामस्मरण करतो. पण अल्पचेतन पुरुष काय करतो की मीच करतो, माझंच सगळं आहे, मी असं केलं, मी तसं केलं. हा एक मुख्य फरक त्या दोहोंमध्ये आहे. बाकी स्मरण, नामस्मरण, उपासना कमी झाली जास्त झाली ते महत्त्वाचं नाही. कशा भावानं झाली, किती प्रेम आहे, किती आर्तता आहे, किती आतुरता आहे, ह्या गोष्टी देखील अत्यंत महत्त्वाच्या त्या ठिकाणी आहेत. म्हणून मग तो नारायणच जवळ पाहिजे. भाग्य, लक्ष्मी वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपोआप चालत येतात. नुसती लक्ष्मी कुठे राहत नाही. नुसता पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो कधीही येणार नाही. पण अखंड त्या नारायण पुरुषाचं सगळं ध्यान असेल तर लक्ष्मी त्या ठिकाणी आपोआप येते. पतीसोबत पत्नी आपोआप येते. पतीचा अपमान केला तर कुठलीच स्त्री त्या ठिकाणी राहत नाही. पतीला जर मान नसेल, पतीची जर ओळख नसेल तर कुठलीच स्त्री त्या ठिकाणी राहत नाही. जिथे पती सांगेल, जिथे पतीने सूचना केलेली आहे अशाच ठिकाणी ती पत्नी जात असते. म्हणून त्या शिवाला त्या सतीचा जो पिता होता दक्ष प्रजापती, त्याने यज्ञपूजनामध्ये आमंत्रित केलेलं नव्हतं. त्या सतीने काय केलं? त्या सतीने जीव देऊन टाकला. पतिव्रता स्त्री, कुठलीही स्त्री जी असते ती आपल्या पतीवर अत्यंत प्रेम करत असते. पतीचा अपमान कदापि ती सहन करत नाही. किंवा ते जरी आता याच्या काळामध्ये जरी बघितलं तरी हे जरी घरात एवढं तेवढं थोडेसे भांडण तंटा प्रत्येकाकडेच होत असतो. प्रत्येकाच्याच घरी काही ना काही एवढं तेवढं भांडं आहे. घर आहे, स्वयंपाकघर आहे, किचन आहे. भांडे काढताना एखादं भांडं खाली पडतच असतं, आवाजच तो विषय नाही. पण प्रत्येकाचं आपल्या पत्नीवर म्हणा किंवा आपल्या मुलाबाळांवर, आपल्या पतीवर प्रत्येकाचाच जीव असतो, प्रत्येकाचंच प्रेम असतं. तया नारायणाला म्हणी अखंड आठवावे ध्यानी, आणि मग तयापासूनी लक्ष्मी जाईल कोठे. तर लक्ष्मी मग त्या ठिकाणापासून जात नाही. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी. म्हणजे भाव सगळ्या विश्वामध्ये ठेवावा. माझ्या प्रभूचा आहे, भगवंताच्या कृपेनं हे सगळं आहे. भाव ठेवला ना, भाव ठेवून कुठलंही कार्य करायचं, त्याला अर्पण करायचं, त्याचं आठवण काढून कुठलंही कार्य करायचं, म्हणजे त्याची पूजा होऊन जाते. मग आपण ते आपलं संसाराचं जरी कार्य करत असलो ना तरी ती त्याची पूजा होऊन जाते. नारायण असे विश्वी.
त्याची पूजा करीत जावी, या कारणे तो शवावी कोणीतरी काया. असं म्हणून बोलले आहे तेवढं सगळं देवाचं म्हणायला काय लागतं? म्हणायला किती खर्च येतो? काहीच खर्च येत नाही. म्हणून म्हणलं पाहिजे, अर्पण केलं पाहिजे, भाव ठेवला पाहिजे. भाव ठेवून आपलं संसाराचं समर्थांनी तर आधी सांगितलंच की करी आपुला व्यासंग. व्यासंग सगळा आपला करत राहिला काहीच अडचण नाही. आणि मग त्यासाठी काय दिलेलं आहे? उपासना शोधून पाहिली, तो ते विश्व पाळीती झाली. न कळे लीळा परीक्षिली, न वचे कोणा. सर्वांच्या मुळाशी, सगळ्या विश्वाच्या मुळाशी काय आहे? तर उपासना आहे. आता ही सगळ्या विश्वाच्या मुळाशी उपासना कशी आहे? उपासना शोधून पाहिली, तो ते विश्व पाळीती झाली. बोलले उपासना म्हणजे स्मरण. आता जिथे जिथे स्मरण आहे तिथे तिथे काय आहे? देव आहे. जिथे जिथे देव तिथे तिथे उपासना, जिथे जिथे उपासना तिथे तिथे देव. म्हणून तो प्रत्यक्ष रूपात किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी कार्य करायला येऊ शकत नाही. म्हणून त्याने काय दिलं? उपासना दिली. म्हणून मग तीच उपासना आजच्या काळामध्ये कलियुगामध्ये भगवंत दिसत नाही. पण काय बोलले काय आहे? सगळीकडे विश्व पाळणारी कोण आहे? तर उपासनाच आहे. ही उपासनाच आमचा सांभाळ करणारी आहे. त्या तुकोबांच्या त्या आवलीनं, तुकोबांची गाथा वर ज्या दिवशी तरंगली त्या दिवशी काय झालं? तिनं काय केलं? त्या गाथेतलं एक दोन पानं घेतली आणि आपल्या पदराशी बांधून ठेवले. का बरं ठेवले? म्हणाले मी केव्हाही जाते, धुणं भांडी करायला जाते, एखाद्या वेळेस पाय घसरला, काही झालं तर बोलले ही पानं मला वाचवतील. तर बघा ना, ती पानं तिला वाचवण्याचा तिचा जर विश्वास आहे, त्या पानांवर काय आहे? तुकोबांचे अभंग आहे. एखाद दुसरा अभंग देखील आम्हाला वाचवू शकतो. आवली म्हणजे ही माया, आपण आहोत. त्या आवलीला ते एखाद दुसरं पान वाचवू शकतं. आम्हाला देखील ते एखाद दुसरा अभंग, एखाद दुसरं बोध हा निश्चितपणे वाचवू शकतो, तारू शकतो. पण पूर्ण निष्ठेनं, तेवढा आदर, तेवढा प्रेम, तेवढा विश्वास जेवढा आवलीला होता तेवढा आमचा पण असला पाहिजे. उपासना बोलले अशा पद्धतीनं सगळ्या विश्वाचं पालन करते, कारण सगळीकडे तीच आहे. देवाची लीळा देवे विण आणिक दुसरा पाहे कोण. उपासनाच्या रूपानं तो लीळा करत असतो. पाहणे तितुके आपण देवाची असे. पाहणारा सुद्धा कोण आहे? करणारा तर तोच आहे, पण पाहणारा कोण आहे? हा पण एक प्रश्न. पाहणारा पण तोच आहे. त्याचीच रूपं सगळीकडे आहेत. उपासना सकळा ठाई. तो कुठे नाही, तो सकळा ठाई आहे. सर्वीकडे तो विराजमान आहे, सगळीकडे तो वसलेला आहे. आत्मा राम कोठे नाही. आत्माराम आणि उपासना जणू काही एकच आहेत. म्हणजे उपासना म्हणजे त्या आत्मारामालाच साथ घालणे आहे. आणि आत्माराम म्हणजे तेच उपासनेचं रूप आहे. उपासनेचं रूप आत्माराम, आत्मारामाचं रूप उपासना. भेद नाही. आत्माराम कोठे नाही, या कारणे ठाई ठाई रामे आटोपिले. अशा पद्धतीनं तो राम ठाई ठाई सगळीकडे भरून व्याप्त झालेला आहे. ऐसी माझी उपासना आणिता न ये अनुमाना, नेऊन घाली निरंजना पहिलीकडे. आता ही उपासना दिसायला काहीतरी एक साधारण एक साधी विधी वाटते, पण तिचं सामर्थ्य अनुमानता येत नाही. तिच्या ठाई किती सामर्थ्य भगवंतानं भरून ठेवलेलं आहे याची कल्पना देखील करता येत नाही. आणि ता नय अनुमाना नेऊन घाली निरंजना पहिलीकडे. म्हणजे हे अलीकडच्या सगळ्या त्या मनुष्याला, त्या जीवाला पहिलीकडे त्या निरंजनापर्यंत घेऊन जाण्याचं सामर्थ्य कोणापाशी आहे? तर त्या उपासनेच्या पाशी आहे. देवाकरिता कर्मे चालती, देवाकरिता उपासक होती.
देवाकरिता ज्ञानी असते किती एक. तर बोलले हे सगळं काही, हा सगळा प्रपंच, हा सगळा उहापोह हा कोणासाठी आहे? ते एका परमेश्वरासाठी आहे. त्याचंच उपासना हे रूप आहे. तोच आत्माराम बनून राहिलेला आहे आणि तोच सगळं विश्व या उपासनेच्या रूपानं प्रतिपालन करत असतो. देवासाठीच आहे सगळं कर्म, उपासना, उपासक, ज्ञान हे किती एक. नाना शास्त्रे नाना मते, देवची बोलीला समजते. नेमका नेमक व्यस्ता व्यस्ते कर्मानुसार. तर बोलले बाबा रे, हे सगळे शास्त्र मतं सगळे आहे, पण कर्माच्या ठाईसुद्धा एक सामर्थ्य भगवंतानं सांगून ठेवलेलं आहे, भरून ठेवलेलं आहे. सगळ्या शास्त्रांमध्ये वर्णन आलेलं आहे. देवास अवघे लागे करावे, त्यात घेऊ येत तुके घ्यावे. अधिकारासारिखे चालावे म्हणजे बरे. देवाला करायचं काय? अवघे लागे करावे. बोलले तो देव सगळं करतो, सगळीकडे बघतो, सगळीकडे तोच तो आहे. आणि आम्ही काय करावं? देवास अवघे लागे करावे. बोले जिथे जिथे बाबा त्याला गाता येईल, जिथे जिथे आठवता येईल, जिथे जिथे त्याला स्मरण करता येईल, एवढं जरी केलं तरी भरपूर आहे. त्यात घेऊ येत तुके घ्यावे. देवास अवघे लागे करावे. जेवढं करता येईल तेवढं तर कर बाबा. फुलनं फुलाची पाकळी. यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. जे काय लावता येईल, तन मन धन अर्पुण या लुटी. आयुष्य हेच रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी. ईश्वरी अर्पुण या लुटी, आनंदाची करावी. बाबा रे, सोनं बघितलं ना, आजच्या काळामध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोनं तर काही अर्पण करू शकत नाही, पण भगवंताला सोन्याची पण अपेक्षा नाही. त्याला रत्न पाहिजे, हिरे माणके मोती पाहिजे. ते कोणापेक्षा? सोन्यापेक्षा ते मौल्यवान आहेत. पण ते कसले हिरे, कसले माणके, कसले मोती? ते आहेत बोलले त्या भजनाचे, भावाचे. यापेक्षा मौल्यवान दुसरं काहीच नाही. भगवंतासाठी निघालेला एक अश्रू, त्याचे मोल अख्ख्या संसारामध्ये कुठलाही हिरा, कुठलाही माणिक, कुठलाही मोती भरून काढू शकत नाही. देवास अवघे लागे करावे, त्यात घेऊ येत तुके घ्यावे. त्यात घेता येईल तेवढं घेतलं पाहिजे. अधिकारासारिखे चालावे म्हणजे बरे. बरे, काहीतरी अधिकार आमचा भगवंतावर राहील असं आम्ही केलं पाहिजे. आवाहन विसर्जन ऐसेची बोलिले विधान, पूर्वपक्ष झाला येथून सिद्धांत पुढे. आवाहन पण केलं, विसर्जन पण केलं. आवाहन काय केलं की बाबा रे, उपासना किंवा देवास अवघे लागे करावे, त्यात घेऊ येते तुके, हे आवाहन केलं. विसर्जन काय केलं? अधिकारासारखे चालावे म्हणजे बरे. बाबा तुला जसं जमेल तसं कर. तुझा अधिकार असेल, तुझ्या ठाई जेवढं सामर्थ्य असेल, तेवढी प्रीती असेल तेवढं कर. विसर्जन पण करून टाकलं. ऐसेची बोलिले विधान, पूर्वपक्ष झाला येथून सिद्धांत पुढे. पण बघायला जर गेलं ना, आवाहन आणि विसर्जन, आवाहन आणि विसर्जन. आमच्याकडे गणेश स्थापना असते, देवीची स्थापना असते. अशा वेळेस आपण आवाहन करतो. त्या देवी देवतांना त्या ठिकाणी त्या कार्याला सिद्धीस येण्यासाठी म्हणून आवाहन करतो. आणि ते विसर्जनाच्या दिवशी, चतुर्दशीच्या, अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांचं काय करतो? विसर्जन करतो. आवाहन कोणाचं करायचं आहे? त्याचं करायचं आहे. विसर्जन कोणाचं करायचं आहे? माझं करायचं आहे. मीपणाचं, माझ्यातल्या अहंकाराचं, माझ्यातल्या अवगुणांचं, माझ्यातल्या कल्पनांचं, माझ्यातल्या वासनांचं, माझ्यातल्या भावनांचं. आवाहन आणि विसर्जन ऐसेची बोलिले विधान, पूर्वपक्ष झाला येथून सिद्धांत पुढे.
बाबा हे असं एवढं जरी केलं, सिद्धांत आहे, पुढे सिद्धांत ठेवलेला आहे की बोलले तूची देव होशील, तोची भाग्यपुरुष झाला. हा सिद्धांत आहे. वेदांत सिद्धांत दादांत प्रचित प्रमाण नेमस्त पंचीकरण सांडून हित वाक्यार्थ पहावा. सगळं वेद शास्त्र सिद्ध यांचं सगळं प्रमाण काय आहे? सगळ्यांचं सार एकच आहे की बाबा रे, पंचीकरण सांडून हित वाक्यार्थ पहावा. बोलले पंचीकरण सांडायचं म्हणजे देहाचं सगळं मी पण सांडायचं, देहाचं कर्तृत्व सांडायचं, आत्म्याच्या ठाई कर्तृत्व लावायचं, आत्म्याच्या ठाई भाव लावायचा, वाक्यार्थी पहावा. प्रचित प्रमाण नेमस्त, त्या ठिकाणी प्रचिती ठेवलेली आहे, त्या ठिकाणी प्रमाण ठेवलेलं आहे. म्हणून वेदांत सिद्धांत दादांत प्रचित प्रमाण नेमस्त पंचीकरण सांडून हित वाक्यार्थ पहावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपणां समास 9. जय जय रघुवीर समर्थ.